आता पाहूयात इतरही घडामोडी। बारामतीत एकीकडे पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच दिवशी अजित पवारांनी शरद पवारांना धक्का दिला। शरद पवारांच्या पक्षाचे माजी नगरसेवक धनंजय पिसाळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। धनंजय पिसाळ हे नाराज असल्याचं समोर आलंय। चला अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत। प्रणाली, धनंजय पिसाळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं कळतंय। किती मोठा धक्का आहे हा शरद पवारांच्या पक्षाला? धनंजय पिसाळ हे राष्ट्रवादीचे केवळ माजी नगरसेवक नाही तर राष्ट्रवादीचे जुने मुंबईतले नावाजलेले मोठे नेते आहेत, ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व केलंय। असं असताना म्हणजे ते गटनेते सुद्धा राहिलेले आहेत। असं असताना आज त्यांच्यासाठी जेव्हा मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती होते तेव्हा त्यांच्यासाठी वॉर्ड शिल्लक राखला जात नाही किंवा त्यांना वॉर्ड सुटत नाही। अत्यंत अशी वाईट परिस्थिती ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीमध्ये झाल्यामुळे नाराज धनंजय पिसाळ यांनी थेट अजित पवारांचा पक्ष गाठलेला आहे। धनंजय पिसाळ आता अजित पवारांच्या पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित झालेले आहेत। त्या व्यतिरिक्त अजून मुंबईतले महत्वपूर्ण पदाधिकारी हे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते। एकूणच जर आपण बघितलं तर अत्यंत चुरशीची ही जी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्यामध्ये धनंजय पिसाळ असतील किंवा इतर काही माजी नगरसेवक जे आहेत ते सगळे आज अजित पवारांकडे त्यांचा रस्ता वळलेला आहे। त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाला गळती लागली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल।